नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी आक्रोश मोर्चा आजही निघालेला होता. उद्या मूक मोर्चा निघणार आहे. काय नेमकं घडतंय त्या संदर्भात जाणून घेऊया. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा. रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी. 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा. आमच्यावर आलेली वेळ इतर कुणावरही येऊ नये. लातूरच्या रेणापुरातील आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांची मुलगी भाऊक. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ. हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको. संजय राऊत यांची मोठी मागणी. धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्लाबोल. ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये. भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले. बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील. सुरेश धस यांचा इशारा. आणि लवकरच आका हाती येतील तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत ह्याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना. धनुभाऊ, तुला कशाला घेरू? तुला पालकमंत्री पद लखलाभ. आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका. अशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा? आणि माझा घेरलंय, मला अमक केलं. तुला कोणी घेरलं बाबा? आम्ही कशाला घेरू? ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय. धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचं काम सुरू. एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्यात. अमोल मिटकरींची दमानी यांचं नाव न घेता टीका. महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते. अमोल मिटकरी लहान आहे, तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल. अमोल मिटकरींच्या आरोपांनंतर सुरेश धस यांचा इशारा. अमोल मिटकरी साहेबांना म्हणा, तुम्ही कोणाच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका. प्रेमानं सांगतोय. प्रकरणात लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक नाही. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा आज सरकारला घरचा आहेत, तर आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप. अद्यापपर्यंत पोलिसांनी 18 दिवस झाले मर्डर होऊन खुन्यांना अटक केलेली नाही आणि खंडणी मागणाऱ्यालाही अटक केलेली नाही.